ज्यांच्याकडे पुरावे ते तर ठीक आहे, त्यांच्याकडे काहीच नाहीये. मग एकतर त्यांना आता EWS मिळत नाही, SCBCचंही काही जण घेत आहेत, काही जण नाही घेत आहेत, किंवा काही ठिकाणी संभ्रम निर्माण होतोय की नाही आपला नेता तर सांगतो नाही आम्हाला हेच पाहिजे आम्ही तेच घेणार. मग अशा वेळेस मी म्हणेल की समाजातील मुलांची मानसिकता ही गोंधळलेली बघायला मिळते. सो त्यावरती काय सांगता? मी सर्वांना आवाहन करेन, आपल्याकडे नोंदी असेल तर आपण ओबीसीतून घेतलं पाहिजे, नसता जे सरकारने 10% दिलं आहे तेच घेतलं पाहिजे आणि ते खूप चांगलं आहे. आपण EWSसाठी मागणी करतोय, करत राहणार आहोत. EWS आपलं पूर्ववत व्हायला पाहिजे आणि नोंदीप्रमाणे कुणबी पण मिळायला पाहिजे. जेवढं काय होतं की बऱ्याचदा काही मंडळींचं असं म्हणणं येतं की जे सरकारने आम्हाला 10% दिलं ते टिकणारच नाही. सरकारची जिम्मेदारी ना, ते कोर्टात टिकवतील ना. आता मधल्या काळात शिंदे सरकारने ज्यांचं आरक्षणामुळे नोकऱ्या लागलेल्या उडवल्या होत्या त्यांना घेतलं ना त्यांनी त्यांच्या स्वतःच्या बेसवर. आता